माझ्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मी बरेचदा ऐकलेलं आहे की गाजर हलव्याबरोबर चपाती किंवा पुरी आवडीने खातात। असे बरेच जण आहेत ज्यांना चपाती किंवा पुरी गाजर हलव्याबरोबर खायला आवडते। आज मी बनवणार आहे इथे गाजर हलवा पुरी। पण गाजर हलवा वेगळा आणि पुरी वेगळी असं नव्हे। तर तुम्ही जर गाजर हलवा पुरी खाल्ली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि नसेल खाल्ली तर मग रेसिपीला सुरुवात करूया। गाजर हलवा पुरी बनवण्यासाठी इथे एक बाउल मी घेतलेला आहे बनवलेला गाजर हलवा। एक बाउल भर आहे। तुम्हाला किती पुऱ्या बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही इथे घेऊ शकता। इथे मला गव्हाचं पीठ लागणार आहे। तुम्हाला जेवढ्या पुऱ्या बनवायच्या असतील त्यानुसार तुम्ही गव्हाचं पीठ घ्या, रेग्युलर चपातीचं। तर इथे मी घेणार आहे 3 कप गव्हाचं पीठ, आणि त्यासाठी मी इथे रवा घेतलेला आहे वाटीमध्ये। तर बारीक 0 नंबरचा रवा आहे। तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही तो बारीक रवा करून घ्या मिक्सर मध्ये। या भांड्याने जर मोजलं तर हे बघा, पाऊण भांड आहे आपलं, पाऊण कप हे रवा आहे। तर हा आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचा आहे, आणि चवीपुरते इथे आपल्याला मीठ घालायचं आहे। जसं आपण चपातीला घालतो त्यामध्ये तसं आपल्याला इथे मीठ घालायचं आहे। 2 चमचे इथे आपण घेतलेलं आहे ओलं खोबरं। तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा सुद्धा इथे वापर करू शकता। तर ओलं खोबरं आहे तेही मी या पिठामध्ये घातलेलं आहे। तर आपल्याला आता हे व्यवस्थित मिक्स करायचंय, आणि तेल वगैरे मोहन वगैरे असं काही आपल्याला इथे घालायचं नाहीये। थोडं थोडं पाणी घालून मला हा कडक गोळा मळायचा आहे। एकदम कडक गोळा मळायचा आहे, पातळ नाही। चपातीला असतो तसा नाही, जशी आपण पुरी बनवतो पुरीचा पिठाचा गोळा आपल्या सगळ्यांना माहिती की तो कडक असतो। तर ते थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला मळायचं आहे। इथे आपला कडक गोळा मळून झालेला आहे। रवा आहे आपल्या पिठामध्ये, तो फुलणार आहे अजून व्यवस्थित। तर इथे मी तेल न लावता बघा पाण्याचा हात लावते, आणि आता आपल्याला हे 10 मिनिटं पिठी झाकून ठेवायचं आहे। आपला छान रवा त्यातला फुलून येणार आहे। गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे मी, आणि आपल्याला हा हलवा आहे ना तर इथे टाकून घ्यायचा आहे पॅन वरती। तर हा जो रसरशीत आपला हलवा दिसतो तर थोडासा आपल्याला तो परतवून घ्यायचा आहे, आणि कोरडा करून घ्यायचा आहे। हे बघा असं थोडस कोरडा करून घ्यायचा आहे। सतत आपल्याला खालीवर करून आणि जळू द्यायचा नाही, व्यवस्थित आपल्याला तो कोरडा करून घ्यायचा आहे। त्यात थोडं फार जे काही असं आपल्याला हे बघा तूप, पाणी, दुधाचं किंवा पाक असतो आपला ह्याचा झालेला तयार गुळाचा किंवा साखरेचा, तर तो व्यवस्थित आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे। 3 मिनिटं व्यवस्थित हलवा आपला खालीवर करून ह्यातला जो रसरशीतपणा आहे तर तो आपण कोरडा करून घेतलेला आहे। तर आता इथे आपल्याला गॅस बंद करून आणि हे पूर्ण गार होऊ द्यायचं आहे। संपूर्ण हलवा आपला खालीवर करून गार करून घ्यायचा आहे, थंडगार करून घ्यायचा आहे व्यवस्थित अगदी। इथे आपलं पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे, रवा पण आपला याच्यामधला व्यवस्थित भिजून आलेला आहे। तर आता आपल्याला थोडस हे पीठ मळून घ्यायचं आहे, आणि एकीकडे आपण हे बघा आपला हलवा आपण पॅन वरती व्यवस्थित परतवून घेतलेला होता, परत एकदम छान तो गार झालेला आहे। हे बघा आता आपल्या हाताला तूप लागते, बाकी आपण मॉइश्चर सर्व पॅन वरती काढून घेतलेला आहे। हा हलवा एकदम हेल्दी पदार्थ घालून बनवलेला आहे। खवा खूप हेवी होतो, बऱ्याच जणांचा कॅलरीजचा प्रश्न असतो खाण्याचा, तर त्याचा विचार करून हा हलवा बनवलेला आहे। त्या हलव्याची संपूर्ण रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर होम कुक रंजना चॅनल वरती दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा साधारण आता आपल्याला छोटे छोटे लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत, आणि एकीकडे आपण कढईमध्ये तेल पण गरम करत ठेवणार आहे। हे बघा छोट्या मोठ्या आकाराचे तुम्ही कसेही हे गोळे तयार करू, आपल्याला पीठ न लावता तेल पीठ काहीच लावलेलं नाही आपण या गोळ्याला। तर आपल्याला पुऱ्या अशा लाटून घ्यायच्या आहेत। एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, अशी आपल्याला इथे पुरी लाटून घ्यायची आहे। सारख्याच आकाराचे आपण गोळे घेतले तर
सारख्याच आपल्या पुऱ्या तयार होतात. आणि ओलं खोबरं जेव्हा तुम्ही घ्याल याच्यामध्ये तेव्हा बारीक किसलेलंच घ्या. जास्त जाड असेल तर मग ती आपली पुरी फाटू शकते. बारीक किसलेलं घ्या. तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबऱ्याचा वापर पण इथे करू शकता, पण ओलं खोबरं छान लागतं. हे बघा, 2 पुऱ्या आपण इथे लाटून घेतलेल्या आहे. आपला हलवा संपूर्ण थंड झालेला आहे. तर आता आपण आपल्या पुरीवरती व्यवस्थित हलवा असा टाकतोय. तर तुम्ही कमी जास्त प्रमाणात भरू शकता, पण मी इथे पूर्ण 2 टीस्पून भरून मी हे हलवा इथे घेतलेला आहे. हे बघा, कडेला जाऊ द्यायचं नाहीये हे. आणि त्यावरती आपण जी लाटून घेतलेली पुरी आहे, तर ही पुरी आपली अशी व्यवस्थित त्याच्यावरती ठेवायची आहे आणि सगळीकडून आपलं असं पॅक करायचं आहे. दोन्ही एकावर एक ठेवून आणि व्यवस्थित कडा त्याच्या पॅक करायचे. आपलं सारण जे भरलंय आपण ते बाहेर नाही यायला पाहिजे. हे बघा, हाताने संपूर्ण आपण प्रेस केलं की तुम्ही ह्याला डिझाईनचा चमचा असतो त्याने ही साईडनी कडा काढून घेऊ शकता, पण मी इथे तुम्हाला असे जवळून दाखवते. हे बघा, नखानीच अशी डिझाईन करायची. वरच्या बाजूनेच आपण जी पुरी दाबली ना वरून टाकून, तर तीच साईड घ्यायची. हे बघा, आणि असं नखाने फक्त आपलं सर्व बाजूने आपलं मोडत जायचंय. एक छानशी डिझाईन पण तयार होते आणि आपण चमच्याने काढल्यानंतर परत ते पीठ बाजूला राहतं, मग परत त्याचे परत हे करा त्यापेक्षा असंही तुम्ही करू शकता. आणि म्हटलं तर तुम्ही चमच्याने पण करू शकता. त्याचा छान डिझाईन असते, खाचं असतं तशा. तर हे बघा, इथे आपली छान मस्त पुरी तयार झालेली आहे. तर ह्या अशा खूप साऱ्या करून जरी ठेवायच्या असतील सर्व, तर मग कपडा घ्या आणि कपड्यावरती ठेवा. वरून कपड्याने पातळ कपड्यावरून पण झाकण ठेवा, त्याच्यावरती सुकू देऊ नका. आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ते तळून घ्यायचं आहे. एकीकडे मी आता कपडा ठेवलेला आहे, तेल गरम होईपर्यंत मी 1-2 होईल तेवढ्या करून घेणार आहे. चुकून आपली पुरी एखादी लहान आणि एखादी मोठी झाली तर हे बघा, जी मोठी पुरी असेल ती खाली ठेवायची आणि त्यावरती आपल्याला हे आपला हलवा टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित कडेला जाऊ द्यायचं नाहीये. आणि ही जी छोटी पुरी म्हटली मी की थोडीशी छोटी जर असेल तर ती वरून ठेवायची आपल्याला, म्हणजे छोटी कडा दाबायला सोपी जाते. दोन्ही साईडने आपण व्यवस्थित दाबलेली आहे. आपल्याला कडायच्या पॅक करायच्या आहेत. आणि आपल्या एकीकडे आता तेलही गरम झालेलं आहे. मिडियम तेल ठेवलेलं होतं. एकदम जास्त गरम केलं तर मग जास्त आपलं तेल कडक होतं आणि पुरी आपली टाकल्याबरोबर करपेल. त्यामुळे मिडियम गॅसवरती आपलं तेल गरम करत ठेवायचं आहे. चला, आपली आता ही पुरी इथे तयार झालेली आहे. आपण तळायला घ्या. आपलं तेल गरम झालेलं आहे. हे बघा, आपण पुरी तेलामध्ये अलगद सोडलेली आहे आणि गॅस आपला एकदम फुल नाहीये. वरती आल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे. वरच्या बाजूनी पण ती छान अशी कुरकुरीत व्हायला जास्त मदत होते. पूर्ण बुडबुडे कमी झाल्यानंतर आपण इथे पुरी पलटवून घ्यायची आणि ही साईड तर आपली छान झालेलीच आहे. एकदम फुल गॅसवरती आपल्याला करायचं नाहीये. खमंग आपल्या सगळ्या साईडनी पुरी भाजली पाहिजे असं करायचं आहे. आणि ही पुरी 1 नंबर लागते. तर आता बरेच जण असंही म्हणतील की मग हलवा तयार करायचा, नंतर पुरी करायची, नंतर मग हे असं करायचं त्यापेक्षा पुरी आणि हलवा खायचा. तर नाही, ही टेस्ट आहे ना खरंच खूप भारी आहे. तर प्रत्येक पदार्थाची आपापली टेस्ट असते आणि ती त्याच्या जागेवरती खूप भारी असते. तर ही पुरी नक्की करून बघा. आणि हे टिश्यू पेपरवर ठेवायचं आहे, त्यातलं तेल निघून जातं. तर आता तेल
तळून खाल्लेले पदार्थ हेल्दी नाहीच आहेत, पण कधीतरी आपण असे चटपटी पदार्थ नक्कीच खाऊ शकतो. बाहेरच्या तेलापेक्षा तर घरचं कधी उत्तम आहे. तर अशा सर्व पुऱ्या मी इथे तळून घेणार आहे. इथे आपल्या संपूर्ण झालेल्या आहेत. गाजर हलवा पुरीची रेसिपी आजची तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आजची ही पुरी जर तुम्ही खाल्ली असेल याआधी तर ते सुद्धा कमेंट मध्ये सांगा. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. तसंच तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनल वरती मला ऍड होऊ शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा. माझ्या चॅनलवरती बऱ्याचशा रेसिपीची मी प्लेलिस्ट माझ्या चॅनलला दिलेली आहे, त्याची लिंक पण माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे, तर ती सुद्धा चेक करा. आणि आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत असंच एका छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.